विषय यांचा हिरा बैल सज्ज 3 तारखेला ती शर्यत आपल्याला पाहायला मिळेल. सो महत्वाचा सामना क्वार्टर फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळतो. जो संघ जिंकेल तो संघ थेट या स्पर्धेच्या सेमीमध्ये दाखल होईल आणि जो संघ परास्त होईल तो संघ या स्पर्धेच्या 5व्या क्रमांकाचा मानकरी. दुसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर टॉप 5 मध्ये दाखल होणारा संघ स्वर्गीय लक्ष्मण 11 धसई ब्लास्टर आणि त्यांच्या विरोधामध्ये आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ज्या संघानं बाजी मारली आहे टीम जे गावदेवी स्पोर्ट्स क्लब टप्पालवाडी या दोन संघाच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ते स्वीकारला कर्णधार संकुल बेंगाळनं आणि तिथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. सलामीची जोडी दाखल होती. हरी दोरी त्याच्या सुप्तीला सचिन, गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सूरज कापडीला आपण पाहता सध्याच्या घडीला. त्याचबरोबर दसेगावचे लेजंड खेळाडू काशीनाथ गोल यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात. दसे ब्लास्टर टीमला त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहोत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. क्वालिफायरचा मॅच खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. दोन संघाच्या दरम्यान ओपनिंग प्लेयर दाखल होत्या. स्ट्रायकिंग एंडवरती हरी दोरे, त्याच्या सुप्तीला सचिन, सूरज कापडीच्या हातामध्ये चेंडू दिला. मॅचला सुरुवात दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल सूरजचा पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, भरनाट वेग आपण पाहताय तिथे अगदी चूक चाकेवरती चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली थोडंसं व्हेरिएशन आपण पाहिलंय तिथे. पहिला बॉल डॉट. सुरुवात भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, पुलचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आता उचलला हरी दोरेनं त्याच्या बॅट मधून चौकार. पहिला डॉट आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार येत असताना आपण पाहताय संघाचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेलं. जे गावदेवी स्पोर्ट्स क्लब टप्पालवाडी क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी त्यांना इन्व्हाइट केलं. भरपूर महत्वाचा सामना क्वार्टर फायनलचा मॅच. जो संघ जिंकेल तो संघ थेट या स्पर्धेचा सेमीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. यावेळेस भन्नाट वेग आपण पाहता सूरज कापडीच्या माध्यमातून. अगदी भरपूर चांगल्या जागेवरती टप्पा आपण पाहता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरनं टेक ऑफ घेत असताना थेट विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसावलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये मिनी कमबॅक आपण म्हणूया सूरजचा. अगदी पहिला डॉट आला त्यानंतर शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, त्याच्यावरती पुलचा नजराणा चौकार, त्यानंतर हा डॉट बॉल. यावेळेस रिव्हर्स मिस टायमिंग, चेंडू हवेत डाऊन द बॉल, मिसिंग पावरा सर. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये हरी दोरेला जीवदान ते कितपत महागडं ठरेल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. कारण मॅचची सर्वात मोठी विकेट होती, संधी बनली होती आणि तिथे संधी क्रिएट केली होती सूरज कापडीनं. परंतु मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप होत असताना तिथे हरीला दोरेला जीवदान मिळत आहे. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगले प्रयत्न आपण पाहिले सूरजचे, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये मिरसिंग पावरा सर यांच्याकडून कॅच ड्रॉप झालेली आहे. सूरजचा हा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट किपर सचिन पकडला कॅच. पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलाय. गावदेवी स्पोर्ट्स क्लब टपालवाडी क्रिकेट संघानं बॅटर सचिन 0 बाद. 5 धावा फलकावरती अॅक्युरेट 5 बॉल फेकले सूरज कापडीनं. व्हेरी गुड बॉलिंग. अगदी एक चौकार त्यानं जरूर खाल्ला. त्यानंतर कॅच ड्रॉप होताना आपण पाहिली तिथे एक सिंगल येत असताना त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपण पाहिलं त्यानं पहिल्याच बॉलवरती तिथे मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आता नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. सौरवला आपण पाहताय नॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो बॅटर सौरव. शेवटचा अंतिम बॉल पॉवर प्लेच्या षटकामधला. यावेळेस चांगला बॉल फटका तिथे चांगला रनआउटची संधी बनली आहे. एक्झॅक्टली व्हेरी गुड फिल्डिंग चंदू बेंगाळ. सध्याच्या घडीला अगदी चपाट्याने चेंडू पर्यंत पोहोचला, फेकी झाली तोपर्यंत एक सिंगल आणि इकॉनॉमिकल कामगिरी सूरज कापडीची राहिली. पहिल्या षटकात ओव्हर इज कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले 6, विकेट घेतली 1. तसंही क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय
अशोकदादा पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं संपन्न करू. मी विनंती करेल विनोददादा बोंबे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण लगेच संपन्न करायचा आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते उत्तम मेंगाळ सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती तयार. पहिलाच बॉल आडव्या बाटनं फटका कडक, त्याच्यावरती धावा देखील कडाकच मिळतील. चेंडू सीमा पार षटकार. पहिलाच बॉल अगदी चाबूक स्ट्रोक आपण पाहिलाय. खेचून मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे अगदी ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. ओव्हर पिच बॉल होता. खेचून मारलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 12 धावा. या वेळेस चांगला चेंडू, भरपूर चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, जो पडदा तुम्ही पकडला तो सोडा प्लीज. दिलदार दादा शेख यांच्याकडनं प्रत्येक आयवा जेल साठी कॅश प्राइज 100 रुपयाचं. प्रेक्षक वर्गाला सुवर्ण संधी आहे. आयवा कॅच पकडा, 100 रुपये जिंका. तिथे मिस टायमिंग, चेंडू हवेत, कॉलिंग भरपूर महत्वाची. स्वतः गोलंदाज, तिथे विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतं. उत्तम मेंगाळनं पकडलाय हा कॅच. फलंदाज बाद. सूर्यदादा पडवळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करू. उत्तम वाघला पण पाहताय सध्याच्या घडीला भरपूर चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर त्यानंतर आला डॉट बॉल, त्यानंतर आली विकेट. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा तोच गोलंदाज ज्यानं या स्पर्धेमध्ये 5 चेंडू 5 विकेट कॅरी केल्या होत्या. उत्तम वाघला पण पाहताय सध्याच्या घडीला भरपूर चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर अचूक जागेवरती टप्पा आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून. यावेळेस पडकट खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि तिथे विकेटचं पतन. फलंदाज हरिश्चंद्र देखील या मॅच मध्ये आता 0 वरती बाद. भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते उत्तम वाघच्या माध्यमातून. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार आपण पाहिला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. उत्तम वाघ ऑन हॅट्रिक. हा तोच गोलंदाज ज्यानं दुसऱ्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 5 विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे आणि ते आता ऑन हॅट्रिक. बारा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अशोकदादा पवार यांच्याकडनं कॅश प्राइज या चेंडूवरती जर विकेट आले तर विकेट हॅट्रिक कंप्लीट झाले तर 555 रुपयांचं कॅश प्राइज. अजयला पण पाहता नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा फलकावरती भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट झाले, सुंदर फटका आहे. वाईडिश लॉंगाडा तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तिथे फक्त धाव येईल एक. संकुल मेंगालचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालंय. 13 धावा फलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर केला उत्तम वाघनं कमबॅक मैदानाच्या आत. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल ओबी गेट केला, बॅटन पॅड मध्ये होता अगदी तिथे आपण पाहू शकता. हारी दोरेच्या पॅड मध्ये जेवढे सीमारेषेच्या पलीकडे षटकार. हारी दोरेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जीवदान दिलंय आणि तिथून त्याच्या बॅट मधून जसे जसे मोठे फटके येतील ना तसे तसे चटके बसतील टीम स्वर्गीय लक्ष्मण 11 तसे ब्लास्टर टीमला.
प्रेक्षक वर्गाने खऱ्या अर्थानं आयबा कॅच पकडलाय. चला आपण या लगेच प्रेक्षक वर्ग आयबा कॅच साठी या. दिलदार दादा शेख यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 19 धावा फलकावरती सध्याच्या घडीला चंदू मेंगाळ आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी भरपूर चांगली गोलंदाजी केली होती उत्तम वाघनं, परंतु शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक मोठा षटकार येत असताना पहिला बॉल वेग भरपूर चांगला, परंतु लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण नाहीये. एक्झॅक्टली आपण पाहू शकता व्हाईट बॉल मात्र पंचानं घोषित केला. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जगावदेवी स्पोर्ट्स क्लब टपालवाडी क्रिकेट संघ चंदूचा हा बॉल बॅक टू द बॉर्डर खेळतात. अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने फटका एक्झिक्यूट केलाय. तिथे क्षेत्ररक्षण उत्तम वाघचं भरपूर चांगलं होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सिंगल जी मात्र या चेंडूवरती येत असताना अगदी पहिला चेंडू आपण पाहिला तिथे वाईट आपण पाहिला आणि त्यानंतर एक चांगला चेंडू टीम केला जातो. प्रॉपरली यॉर्कर तिथे टीम केला गेला आणि तिथे एक सिंगल जे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती हरी दोरे ज्याच्या बॅटमधून षटकार आपण पाहिलाय चांगल्या फॉर्म मध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग चेंडू हवेत डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाजाचे प्रयत्न भरपूर चांगले राहिलेत. तिथे रनआउटची संधी बनली आणि मैदानाच्या आतमध्ये क्लोज कॉल सचिन खऱ्या अर्थानं एक चांगला विकेट कीपर आणि सेलिब्रेशन झालंय मैदानाच्या आतमध्ये. कॉन्फिडन्स आहे त्याला की विकेट कॅरी होतीये, परंतु तिथे थडांपर रेफर केला जातो. हारी दोरी देखील निघाला, परंतु पाहणं भरपूर महत्वाचं आहे. सर्वात मोठी विकेट कॅरी होईल का तिथे मैदानाच्या आतमध्ये चेक केलं जातं. यासाठी आमच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून बॅटर पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचलाय की नाही पोहोचला हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. OUT आउट गॉन विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. हरी दोरे जो मात्र आता मैदान सोडतोय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये विवेक सध्याच्या घडीला दाखल होत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. व्हेरी गुड फिल्डिंग आणि त्याचबरोबर अगदी रॉकेट आर्म फेकी आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. कलेक्शन प्रॉपरली झालं सचिनचं खऱ्या अर्थानं आणि तिथे आपण पाहू शकता चांगलं विकेट किपिंग आपण पाहिली आहे. सगळी किपिंग आपण म्हणूयात की आपण पाहिली आहे. 22 धावा फलकावरती चंदू मेंगाळ सध्याच्या घडीला चांगला बॉल मिनी हेलिकॉप्टर समोर मारलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. ओ व्हाट अ फिल्डिंग परंतु शेवटच्या मोमेंटला तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. उत्तम वाघ आणि त्याचबरोबर संकुल मेंगाळ यांचं कॉम्बिनेशन भरपूर चांगलं राहिलं. अगदी चेंडूला ढकललं बाउंड्रीच्या आतमध्ये. त्यानंतर अगदी प्रयत्नाची परिकष्ट पाहिले मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. आपण तिथे पहा ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातोय. तिथे थोडी मिस्टेक झाली संकुल कडनं. एक्झॅक्टली चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 26 धावा आहेत फलकावरती. 26 ऑन द बोर्ड. शेवटचे 3 बॉल. चांगला बॉल चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपरली यॉर्कर डिलिव्हरी त्या ठिकाणी हाताळली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि एक सिंगल जी मात्र येत असताना 27 ऑन द बोर्ड. 27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली गोलंदाजी सूरज कापडीची राहिली आहे. त्यानंतर उत्तम वाघला आपण पाहिलं शेवटच्या बॉलवरती हरी दोरेच्या बॅटमधून षटकार आला. तिथून धावफलक फ्लाय होत असताना इथून भरपूर चांगली गोलंदाजी करतो चंदू मेंगाळ. 27 बनल्यात 4 विकेट. शेवटचे 2 बॉल. विकेट चेंडू जर आपण पाहिलं तर बराच काळ हवे तर डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. फिल्डिंग थोडी खराब आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिथे निलेश गोलपकडनं मिस्टेक. हा षटकार. चांगला फटका आपण पाहताय. तिथे ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. एक्झॅक्टली असं वाटतं की कॅच होईल की काय, परंतु मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण पाहू शकता प्रयत्न चांगले राहिले. त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. 33 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 33 धावा फलकावरती. चांगला बॉल देखना फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. उत्तम वाक्य क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं. फेकी परफेक्ट एंडला रनआउटची संधी आणि तिथे एक्झॅक्टली सिंगल प्लस विकेट येत असताना आपण पाहू शकता 3 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. आणि तिथे 3 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या आहे
34 धावा आणि 35 धाव्यांचं लक्ष आता सेट झालंय स्वर्गीय लक्ष्मण 11 धसई ब्लास्टर क्रिकेट संघासमोर. टॉस पुढील माचा केला जाईल. अठरा चेंडू आणि 35 धाव्यांची आवश्यकता. हा मॅच जिंकण्यासाठी स्वर्गीय लक्ष्मण 11 दसे ब्लास्टर टीमला काशीनाथ गोल्हे यांचे देखील यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात. दसे ब्लास्टर टीमला त्यांचं सहर्ष स्वागत आपण करू. पस्तीस धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये सेट झालेलं आहे. अगदी पहिल्या ओव्हर मध्ये सूरजने 6 दिल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा बनल्या, शेवटच्या ओव्हर मध्ये देखील धावा भरपूर देत असताना चंदू मेंगाळला आपण पाहिलं आणि तिथे पाहता पाहता 18 चेंडू मध्ये धावा बनल्या गेलेल्या आहेत. तब्बल 34 आणि 35 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये आता सेट झालेलं आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतो. दुसऱ्या डावाला सुरुवात होती जिथे 35 धाव्यांचं लक्ष जिंकण्याकरिता. प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, जो पडदा तुम्ही पकडलाय ना तो प्लीज सोडा, ही नोंद आपण घ्या. मॅचला सुरुवात होती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो हरिश्चंद्र. स्ट्रायकिंग एंडवरती संकुल मेंगाळ. हो, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली यॉर्कर आपण पाहिलाय आणि पहिल्या बॉलला डॉट निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना 35 धाव्यांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर टीमला. पहिला बॉल डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली स्ट्रायकिंग एंडवरती संकुल मेंगाल, त्याच्या सोबतीला सूरज कापडी. 35 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या. क्वार्टर फायनलचा मॅच जो संघ जिंकेल तो संघ थेट या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल.
वाढव्या पाठनं फोर्स करण्याचा प्रयत्न, तिथे लाईन भरपूर चांगली पाहायला मिळते. वन मोर डॉट बॉल, वेग भन्नाटे गोलंदाज हरिश्चंद्रकडे. तिथे आपण पाहू शकता भरपूर वेगानं तो येतो आणि तितका वेगानं चेंडू हाताळतोय. अगदी तिथे आपण पाहू शकता डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा झालेली आहे. 35 धावा बनवायच्या. इथून बॅटिंग भरपूर चांगली करावी लागेल संकुल मेंगाल आणि सूरज कापडीला. क्षमता दोन्ही बॅटरमध्ये भरपूर चांगली आहे, कारण दोन्ही बॅटर जर एकदा सुरू झाले तर मग थांबायचं नाव घेत नाहीत. परंतु इथून बॅटिंग भरपूर चांगली करावी लागेल. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. व्हेरी गुड टेकन आणि मॅचची सर्वात मोठी विकेट. दसई ब्लास्टर टीमचा पाठीचा कणा मोडलाय संकुल बेंगालला. या मॅच मध्ये माघारी पाठवलंय. पहिला विकेट. मॅचची सर्वात मोठी विकेट कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडूवाले डॉट. त्यानंतर चान्स घ्यायचा होता संकुलला, चान्स घेतला पण तो हवं तसं मिडलिंग झालं नाहीये. चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि तिथून आपण पाहू शकता अगदी विकेटचं पतन होत असताना डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक भरपूर दूरवरनं पोहोचले आणि एक चांगला कॅच त्या ठिकाणी फिनिश होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चंदू मेंगाळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये नट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू अगदी भरपूर चांगल्या टप्प्यावरती आपण पाहिलेले आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सूरज, त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे परंतु टार्गेट देखील तितकंच मोठं आहे. 35 धावा बनवायच्यात. विकेट करण्याचा प्रयत्न, सुंदर लाईन आणि सुंदर लाईन. नॅचरल अँगल स्विंग आपण पाहताय सातत्यानं लेफ्ट आर्म सीमरकडे असतोच, त्याचा पुरेपूर वापर आपण पाहिलाय. पहिल्या डावामध्ये सूरज कापडीचा स्विंग आपण पाहिला आणि या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये हरिश्चंद्रला आपण पाहताय लेफ्ट आर्म पेसर आणि तिथून एक्झॅक्टली नॅचरल अँगल स्विंग त्याच्याकडे आहे. आणखीन एक डॉट बॉल. इथे गतीमध्ये थोडं परिवर्तन केलं होतं आणि एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू डॉट. संकुल मेंगाची विकेट. शेवटचे 13 बॉल, 35 धाब्यांची आवश्यकता. सूरज कापडीवरती आता दारोमदार या टीमचा या मॅचचा. तिथे मैदानाच्या आतमध्ये 1 मोर डॉट बॉल. मॅडन ओव्हर हाताळली आहे गोलंदाज हरिश्चंद्रनं. व्हेरी गुड बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं टीम आपल्याला पाहायला मिळते जगावदेवी स्पोर्ट्स क्लब टपालवाडी क्रिकेट संघ. पहिल्या डावामध्ये 34 बनवल्या, 35 धाव्यांचं लक्ष आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये संकुल मेंगाचा विकेट आणि तिथून एकही धाव स्कोर कार्ड वरती नाहीये. बारा चेंडू 35 धावा हे समीकरण. सौरवला आपण पाहताय सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये त्याला इन्व्हाइट केलं जातं स्ट्रायकिंग एंडवरती सूरज. इथून टार्गेट आता वाढले बोट. 12 चेंडू 35 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत जिंकण्याकरिता. पहिला बॉल आडव्या बॅटनं फटका चांगला. सूरजच्या बॅटमधून डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खऱ्या अर्थानं विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कारण सूरज कापडीचं खऱ्या अर्थानं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं इथून भरपूर इम्पॉर्टंट आहे टीमला. चंदू मेंगाळ सध्याच्या घडीला परतलाय. आता छोटा चंदू दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिली धाव लागली स्कोर कार्ड वरती. फायनली 7व्या चेंडूवरती ही सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळते कारण पहिला ओव्हर हरिश्चंद्रचा मेडन त्याने हाताळला. स्ट्रायकिंग एंडवरती सूरज. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका दमदार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहेत. थोडे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता या चेंडूवरती या 2 धावा. इथून सिंगल डबल न खऱ्या अर्थानं ज्या धावफलकावरती तुम्हाला पोहोचवते तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाहीयेत. इथून आता मोठे फटके येणं भरपूर महत्वाचे राहतील स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर टीमला. सूरज कापडीकडे ती क्षमता आहे. अशा बरेचसे मॅचेस त्याने आपल्या संघासाठी जिंकवल्यात परंतु इथून समोर टपालवाडी. चॅलेंज मोठी आहे.
ओ यावेळेस लाईन खराब, डाऊन दी ऑब्स्टिक आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 4 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला. इथून बॅटिंग भरपूर चांगली करायची अजूनही. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 31 धावा, 4 बॉल भरपूर महत्वाचे आहेत. हे येणारे 4 चेंडू भरपूर महत्वाचे. सूरज ट्रॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. ओ तिथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? ओ कॉलिंग खराब, रनआउटची संधी बनली आहे. परंतु चंदू मेंगाळ खऱ्या तर भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. अगदी रिटर्न क्रीज वर ते पोहोचले भरपूर वेगानं. विकेट सूरज कापडीच्या बाळमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर अगदी भरपूर दूर वरती चेंडूला फेकून दिला. सीमा पार, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. अगदी स्लॉट मध्ये होता, आडव्या पाठ खऱ्या अर्थानं समोर खेळले. डीप एक्स्ट्रा कव्हरला सूरजच्या पाठमधून हा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावा आहे स्कोर कार्ड वरती. इथून आपण जर पाहिलं तर आता 8 चेंडू आणि 25 धाव्यांची आवश्यकता. संदेश भोईर आपण कुठे असेल तर या प्लीज. संदेश भोईर. सूरजच्या पाठमधून एक षटकार आपण पाहिलेला आहे. शेवटच्या 8 बॉल 25 धाव्यांची आवश्यकता. विकेट पुन्हा एकदा सूरज कापडीच्या पाठमधून सेकंड इन अ रो. व्हाट अ बॅटिंग. आता इथून जसे ब्लास्टर संघाचा वाघ धाडलाय मैदानाच्या आतमध्ये. सूरज कापडीच्या बॅटमधून 2 ला 2 षटकार. व्हेरी गुड बॅटिंग. या फटक्यांची नितांत गरज आहे टीमला. सूरज कापडी उभा राहिला तर सामना घेऊन जाऊ शकते टीम. स्वर्गीय लक्ष्मण 11 तसे ब्लास्टर पहिल्या ओव्हर मध्ये एक्झॅक्टली आपण पाहिलं तर मेडन ओव्हर आणि तिथून दुसऱ्या षटकामध्ये सौरवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 7 बॉल 19 धाव्यांची गरज. इथून टार्गेट मोठं परंतु अशक्य नाही. सूरज उभा राहिला ना तर सामना घेऊन जाऊ शकतो. स्ट्रायकिंग वरती पाटर तयार आहे. गोलंदाज मार्गावरती गोलंदाज तयार. ओ विकेट केला, सुंदर फटका. तिथे चेंडू अगदी आपण पाहू शकता बाउंड्री लाईनच्या जवळपास अडवला जातोय. अगदी स्पॉट मध्ये होता हा देखील चेंडू. तिथून मोठा फटका येणं एक्सेप्टेड होतं परंतु शेवटच्या बॉलवरती आली सिंगल रन. संघाची धावसंख्या इथून आपण पाहू शकता स्कोर कार्डवरती 17 बनल्यात. अर्ध काम झालंय. शेवटचे 6 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता. 6 चेंडू 18 धावा. मैदानाच्या आतमध्ये जय आणि पराजयाचं अंतर एकच. सूरज कापडी जर उभा राहिला तर सामना घेऊन जाऊ शकते टीम. स्वर्गीय लक्ष्मण 11 तसे ब्लास्टर. क्षमता भरपूर आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा बनल्या नाहीत परंतु या ओव्हर मध्ये बनल्या 17. आता थोडी चर्चा केली जाईल की शेवटच्या ओव्हर मध्ये कोणाला इन्व्हाइट केले जाईल कारण सूरज सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये चालतोय. इथे 2 षटकार आल्याने सामन्याचं चित्र बदललंय. आता इक्वेशन 6 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो संघ थेट या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल आणि जो संघ परास्त होईल तो संघ 5व्या क्रमांकाचा मानकरी. इथे 6 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता. आता शेवटचा ओव्हर कोणता गोलंदाज हाताळणार कारण सूरज चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आत. हॅलो. मैदानाच्या आतमध्ये सामनाही सुरू आहे परंतु पाहुण्याची ही वर्दळ आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने प्रत्येकाकडे वेळ नसतोय परंतु आज खऱ्या अर्थाने समस्त ग्रामस्थ मंडळ मड यांच्यावरती असलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थाने या प्रेमाखातीर आलेले सगळे आमचे पाहुणेवर थोड्याच वेळात मी खऱ्या अर्थाने या सगळ्या पाहुणेवरांचा हेतुजित मान सन्मान देखील आपण संपन्न करणार आहोत. हे षटक संपलं की सगळ्या पाहुणेवरांचा हेतुजित मान सन्मान आपण थोड्याच वेळात इथे करणार आहोत. ओर टू कमेंट्री बॉक्स. हरिश्चंद्र हाय दोरे सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सूरज. इथून 6 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता. पहिला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थांबवलं या वेळेस चंदू मेंगाळला. जर समोर षटकार चांगले मारतोय सूरज तर रिव्हर्स खेळण्याची गरज काय. इथून समोर खेळलं असतं तर खऱ्या अर्थाने चान्सेस भरपूर होत्या परंतु मैदानाच्या आतमध्ये टाच लवकर चेंज केलं तर सूरजने ते पाहिलं गोलंदाज हारी दोरेनं एक चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातो आणि डॉट बॉलची सांगता. 5 बॉल 18. 3 षटकारांची गरज आहे. 3 षटकार या मॅच मध्ये खेळावे लागतील. स्वर्गीय लक्ष्मण 11 तसे ब्लास्टर टीमला समोर सूरज आहे.
हो तिथे मैदानाच्या आतमध्ये बाटची कडा आणि तिथे शॉर्ट थर्ड मॅनला सुंदर क्षेत्ररक्षण. 3 चेंडू आणि खऱ्या अर्थानं 4 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता. 2 बॉल ऍक्युरेट आलेत, 2 बॉल फेकलेले आहेत डॉट. पाठवता या स्ट्रायकिंग इनवरती 2 डॉट बॉल खेळले सूरज कापडी. आता 4 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे. विकेट करण्याचा प्रयत्न आणि तिथे क्रुशियल मोमेंटला आली आहे सूरजची विकेट. फलंदाज सूरज बाद. मैदानाच्या आतमध्ये आता संपूर्ण शांतता पसरली आहे, कारण दसई ब्लास्टर संघाचा वाघ आता तंबूच्या आश्रयाला. सूरजची विकेट. 3 बॉल 18 धावा. सामना मित्रांनो जर आपण पाहिला तर भरपूर चांगला पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हर मध्ये मॅडन ओव्हर, तिथून आपण जर पाहिलं तर त्या ओव्हर मध्ये एक्झॅक्टली धावा थोड्या बनल्या असतात. त्यानंतर संकुल मेंगाचा विकेट त्या ओव्हर मध्ये आला, तिथून प्रेशर क्रिएट झालं 12-35. त्यानंतर त्या ओव्हर मध्ये सूरजच्या बॅटमधून 17 आल्या, 6ला हव्या होत्या 18. पहिला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट आला. त्यानंतर प्रेशर वाढलं, पुन्हा एकदा डॉट आणि त्यानंतर सर्वात महत्वाची विकेट लागली मैदानाच्या आतमध्ये. हारी दोरे सध्याच्या घडीला भरपूर चांगली गोलंदाजी करतो. सचिनला आपण पाहता बड्डे बॉय, बड्डे देखील त्यांचा याच मैदानावरती आम्ही सेलिब्रेट केला. आता इथून 3 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे. बिग हिट समोर मारलाय, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, अगदी घरपोच सेवा. विकेटचं पतन, बड्डे बॉय बाद. सतरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून मिरसिंग पावरा सर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पूर्णपणे इथून शिरकाव केला टीम जे गावदेवी स्पोर्ट्स क्लब टपालवाडी क्रिकेट संघानं. आजच्या दिवसामध्ये हा संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला आणि भरपूर चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 34 बनवला, 35चं लक्ष. पहिला आला मॅडन ओव्हर, त्यानंतर आला 17, 6ला 18ची आवश्यकता. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी हारी दोरेची राहिली आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता इथून शेवटचा बॉल शिल्लक आहे, 17 बनलेला आहेत. आता इथून जवळजवळ विजयाच्या दिशेकडे वाटचाल करते टीम टपालवाडी. औस्त्या पावडून खेळण्याचा प्रयत्न, शेवटचा डॉट आला आणि तिथे सामना संपला. सामना जिंकला टीम जयगावदेवी स्पोर्ट्स क्लब टपालवाडी क्रिकेट संघानं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड अँड टफ लक टीम. तसे ब्लास्टर चला शेक हँड करा. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देऊयात आणि त्यानंतर या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील 2 टीम्स. खऱ्या अर्थानं पाहुण्यांची वर्दळ आपण पाहतोय. पाहुण्यांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही, तर ते आज तुम्हाला सगळ्यांच्या हृदयावरती कोरलेलं लेणं आहे. आज सगळ्या मड ग्रामस्थांच्या खऱ्या अर्थाने प्रेमाखातीर आमचे सगळे पाहुणेवर उपस्थित आहेत.